श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाची करुणाकरा, जय जयाची यतीवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी इच्छा धरुनी मानसी, गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला. करोनिया श्रींची स्तुती, माथा ठेवल्या चरणावरती, तेव्हा समर्थ त्याते वदती हास्यवदने करोनी. फकीरा ते देई खाना, तेथे देणे पुरतील सर्व कामना, पक्वाने करोनी नाना यथेच्छ भोजन देहीजे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने, फकीर बोलविले 5 जण, जेवू घातले तयाते. फकीर तृप्त होऊन जाती, उच्छिष्ट उरले पात्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्था ते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले तेव्हा, म्हणे यवन यती पवित्र अपवित्र, त्यांचे कसे घेऊ उच्छिष्ट. यतीमध्ये पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट है. आला मानी ऐसा विचार, तो समर्थांस कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याचिया. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक, येऊनी स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून, भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन, द्रव्य मिळवया साधन, त्याजवळी नसे परी. त्यासी देखोनी समर्थ, म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला, त्यासी बोलले समर्थ, तुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईसा आला. उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी, गृहस्थ निघाला फिरायासी. येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई, दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही. गृहस्थ पडला दृष्टीसी, तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविला. 10,000च्या दिधल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिधला. द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचित. वारंवार स्तुती करीत, स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समद सदा ऐकवत भाविक भक्त 20वा अध्याय. गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु.